नमस्कार. श्रावणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. रोज उठून नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठी, चहाच्या वेळेसाठी काय बनवायचं हा आपल्या सगळ्यांचाच प्रश्न असतो. आज आपण बनवणार आहोत एक नाश्त्याचा पदार्थ जो आहे उपीट. उपीट बोला किंवा उपमा बोला, दोन्हीही सारखंच आहे. जास्त वेळ न घालवता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. माझ्यासारखाच तुम्हीही जर रवा आणल्याबरोबर लगेच भाजून ठेवत असाल तर आत्ता भाजण्याची काही गरज नाही आहे जास्त. तुम्हाला हवं तर तुम्ही तो 1 मिनिटभरासाठी भाजून घेऊ शकता. नाही भाजलात तरीही चालू शकेल. उपमा बनवण्यासाठी भाज्या कोणत्या कोणत्या वापरायच्या हे तुमच्यावर डिपेंड आहे. मी आज कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, शेंगदाणे, वाटाणा आणि गाजर हे सर्व वापरलेलं आहे. फोडणीसाठी जिरं आणि मोहरी हे दोन्ही घातलं तरी चालेल, पण मला पर्सनली जिरं जास्त नाही आवडत, त्यामुळे मी फक्त मोहरीची फोडणी दिलेली आहे. फोडणी द्यायला घेतानाच पाणी दुसऱ्या पातेल्यामध्ये गरम व्हायला ठेवून दिलं आहे, जे आपल्याला उपम्यामध्ये घालावं लागणार आहे. मोहरी तडतडली की मग त्यामध्ये मिरची घालून घ्यायची आणि त्यानंतरच आपण कांदा घालून घेणार आहोत. कांदा भाज्यांमध्ये सर्वात अगोदर घालायचा आहे, कारण तो शिजायला थोडा वेळ लागतो. त्यानंतर कांदा थोडा परतला की मग आपण यामध्ये गाजर घालून घेणार आहोत. गाजर आणि कांदा या दोन्हींना परतण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो, त्यांना शिजायलाही वेळ लागतो. म्हणून मग पहिले हे दोन्ही घालायचे आहेत आणि त्यानंतर बाकीच्या भाज्या आपण घालून घ्यायच्यात. माझे शेंगदाणे तळायचे राहून गेले होते, मी ते नंतर त्यामध्ये घालून घेतलेले आहेत. ठीक आहे. अजून एक गोष्ट फोडणीमध्ये मी घातलेली नाही आहे, कोणती ते मला कमेंट करून सांगा, तुमच्या लक्षात आलं असेल तर. बरोबर की नाही? ठीक आहे. आता आपण टोमॅटो आणि वाटाणा घातल्यानंतर मीठ घालून घ्यायचे आणि भाज्या शिजवून घ्यायच्या छान. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आत्ता आपण फोडणीमध्ये घालणार आहे, जेणेकरून त्याचा फ्लेवर खूप छान येतो. फोडणी आपली छान परतली, भाज्या छान परतवून झाल्या की मग यामध्ये आपण रवा घालून घेणार आहे. तुम्हाला जर रवा मोकळा सुटसुटीत करायचा असेल तर तुम्ही जाड रवा वापरला तरी चालेल, पण मी या ठिकाणी चिरोटी रवा वापरला आहे, कारण माझ्या श्रावणीला ना मऊ लुसलुशीतच उपमा आवडतो. तिला मोकळा झालेला रवा अजिबात आवडत नाही, म्हणून मी बारीकच रवा वापरलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक रवाही अगदी वापरू शकता. आता आपण रवा घालून घेतल्यानंतर 1-2 मिनिटासाठी छान परतवून घेणार आहे भाज्यांमध्ये, जेणेकरून रव्याला भाज्यांची खूप छान अशी टेस्ट लागेल. भाज्या परतवून घेत असताना तुम्ही मध्यम गॅसवर परतवून घेऊ शकता, पण रवा घातल्यानंतर गॅस एकदम बारीक करायचा, एकदम लो फ्लेमवर ठेवायचा, जेणेकरून आपला रवा करपणार नाही आहे. रवा थोडासा परतवून झाला की मग त्यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालायचे. अर्धी वाटी रवा घेतला असेल तर त्यासाठी 2 वाटी पाणी अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तुम्हाला जर थोडासा जास्त मऊ हवा असेल, चिकट हवा असेल तर अजून पाणी वाढवलं तरी चालेल, आणि जर तुम्हाला चिकट कमी हवा असेल तर पाणी 1.5 वाटी घातलं तरीही चालू शकेल. यानंतर आपण हे सगळं छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर 1 चमचा तूप घालून घ्यायचे, साजूक तूप घालून घ्यायचे, जे आपण घरी बनवतो ना ते वालं. आपल्या चॅनलवर साजूक तुपाची ही रेसिपी आहे, तुम्ही जाऊन ती बघू शकता. ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. झाकण ठेवल्यानंतर 1-2 मिनिटासाठीच आपण हा रवा शिजवून घ्यायचा आहे. 2 मिनिटातच रवा अगदी तयार होऊन जातो. यानंतर सर्व करायला घेण्याच्या अगोदर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा चमचा लिंबाचा रसही घालून घेऊ शकता. आपला रवा आता खाण्यासाठी अगदी तयार आहे. अशाच रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करा. शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. धन्यवाद.